जय जिजाऊ मित्रांनो, मी दीपक कदम. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या आणि अशा विषयावर चर्चा करणार आहे, की ज्याच्यावर आतापर्यंत कुणीही चर्चा केली नाही आणि तो विषय म्हणजे मराठा समाजातील तरुणांच्या राजकीय करिअरची भ्रूणहत्या. विषय थोडासा गंभीर आहे, त्यामुळं कृपया सर्वांना विनंती आहे, की लक्षपूर्वक बघा. त्याच्याशिवाय आपल्याला समजणारच नाहीये. आता हत्या हे सगळ्यांना माहीत आहे. भ्रूण हत्या म्हणजे आईच्या पोटातच गर्भ जेव्हा असतो त्याची हत्या करणं. आता राजकीय करिअरची भ्रूण हत्या म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात. यासाठी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला नसलेलं ओबीसी आरक्षण म्हणजे कुणबी आरक्षण नसल्यामुळं फार मोठं नुकसान झालेलं आहे. शैक्षणिक आणि नोकरीमध्ये तर त्यांचं प्रमाण हे 9% वर आलेलं आहे. असं सरकारी आकडेवारी सांगते. मी सांगत नाहीये. मग बघा 35% मराठा समाज आहे. त्याला जर 9%च नोकरीमध्ये सहभाग असेल, तर निश्चितच परिस्थिती खूप गंभीर आहे. मग राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खूप नुकसान होतं. ते कसं समजून घेऊयात. यासाठी 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेचा आपण अभ्यास करूयात. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 11,23,00,000 या ठिकाणी लोकसंख्या आहे महाराष्ट्राची. पण 2000 सध्या 25 चालू आहे आणि यामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 13 कोटी आहे. आणि आता या 13 कोटी लोकसंख्येचे 2 भाग महाराष्ट्र शासन करतं. एक म्हणजे नागरी लोकसंख्या, दुसरी म्हणजे शहरी लोकसंख्या. नागरिक लोकसंख्या किती आहे? तर शासकीय आकडेवारीनुसार सुमारे 50% महाराष्ट्राचं नागरीकरण झालेलं आहे. म्हणजे 50% लोकं शहरामध्ये राहतात. म्हणजे 13 कोटीच्या 50% किती होतात? तर 6.5 कोटी. मग 50 कोटी जर शहरात राहत असतील, तर उरलेले 50 कोटी खेड्यात राहतात. आता इथून पुढे समजून घ्या जास्त लक्षपूर्वक, की ह्या 6.5 कोटी खेड्यात राहणाऱ्या लोकसंख्येपैकी सुमारे 4, 4.25 कोटी मराठा समाजाचे आहेत. मग ओबीसी बांधव खेड्यात राहत नाहीत का? बिलकुल राहतात. परंतु त्यांचं खेड्यात राहण्याचं प्रमाण कमी आहे. मग हे प्रमाण कुठं राहतात जास्त? तर त्यांचं शहरातील प्रमाण जास्त आहे. म्हणजे जसं मराठा समाजाचं खेड्यातलं प्रमाण लोकसंख्येचं जास्त आहे, तसं ओबीसी बांधवांचं शहरातील प्रमाण जास्त आहे. म्हणजे ते शहरामध्ये 60 ते 65% आहेत. ते 4, 4.5 कोटी शहरामध्ये आहेत ते, खेड्यामध्ये नाहीये. मग मराठा समाजातल्या तरुणांचं राजकीय करिअर कुठं सुरू सुरू होतं? तर ते सुरू होतं एखाद्यानं चांगलं काम केलं तर तो ग्रामपंचायतला निवडून येतो, सरपंच होतो. सरपंच झाला की जर अजून चांगलं काम करायचं असेल तर तो जिल्हा परिषदला उभा राहतो. अजून चांगलं काम करायचं असेल तर तो आमदारकी किंवा खासदारकी अशा ठिकाणी उभा राहून तो राजकीय करिअर घडवत असतो. ग्रामपंचायतच्या नंतर जी काही जिल्हा परिषद असते, पंचायत समिती असते, या ठिकाणी जर ओबीसी किंवा आरक्षण सुटलं तर त्याच्या ठिकाणी त्याचं नुकसानच होणार आहे. कारण त्याला त्या आरक्षणामध्ये उभं राहता येणार नाही ना. म्हणून त्याचं करिअर सुरू होण्याच्या अगोदरच संपतं, अशी आपण त्याला उपमा दिलेली आहे. या उलट शहरी भागामध्ये जर आपण विचार केला, तर शहरी भागामध्ये मराठा समाज हा अत्युल्प आहे. म्हणजे सुमारे 10 ते 15%च आहे. या शहरी भागामध्ये मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ नाही. म्हणजे मराठा समाजाचे असतात का नगरसेवक तिथे जास्त प्रमाणामध्ये? नसतात. आपण महानगरपालिकेचा जर विचार केला, तर या महानगरपालिकेचे जे प्रमुख असतात, मराठा समाज होऊ शकतात का? नाही होऊ शकत. कारण त्यांची लोकसंख्या तिथं कमी आहे. या उलट ग्रामीण भागामध्ये त्यांची लोकसंख्या जास्त असताना सुद्धा त्यांच्यावर कशा प्रकारे अन्याय होतो याच्यासाठी आम्ही एक छोटासा सर्व्हे केला आहे. वसमत तालुका आणि परिसरामधली काही गावं निवडक तुमच्या समोर मांडतो. उदाहरणार्थ कानोसा आहे, गुंज आहे, मोहगाव आहे, दगडगाव आहे, कुरुंदवाडी आहे, सेलू आहे, राजवाडी आहे, लोरा, पुरंदर ही अशी गावं आहेत की ज्या भागामध्ये ओबीसी बांधव आमचे हे 90% आणि त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे तिथं मराठा समाज फार कमी म्हणजे 10-15%च्या जवळ आहे. आता या गावामध्ये जाऊन तुम्ही विचारा, मागच्या 70-75 वर्षामध्ये मराठा समाजाचा सरपंच एकदा तरी झाला का हो? नाही. म्हणजे वसमत मधल्या जर विचार करायचा गेला तर एकूण 130-35 गावं आहेत. या 130-35 गावामध्ये 30 गावं अशी आहेत की ज्याच्यामध्ये मराठा समाजाचं लोकसंख्येतलं प्रमाण कमी असल्यामुळे आतापर्यंत एकही सरपंच झाला नाही. आता दुसरी जर बाजू विचारायची झाली तर 60 गावं अशी आहेत की त्या ठिकाणी मराठा समाज बहुसंख्य आहे. म्हणजे 90% पक्ष जवळपास आहे. त्याच्यामध्ये आमचं बोराळा एक गाव आहे, आडगाव आहे, असे बरेच उमरा एक गाव आहे, असे बरेच गाव आहेत, कुडाळ एक गाव आहे. पण या ठिकाणी मात्र ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली बरं तिथं संख्या नसली तरी तिथं जागा रिकामी ठेवावी लागते किंवा 1-2 घरं असलं तरी त्यांना सरपंच करावं लागतं. बरं ठीक आहे. आमच्या त्याच्याबद्दल ही तक्रार नाही. मग तुम्ही आम्हाला जसं या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आमची लोकसंख्या जास्त असताना सुद्धा ओबीसी बांधवांना सरपंच करता हरकत नाही. आमचेच भाऊ आहेत ते. मग तसं शहरामध्ये तुम्ही करता का? नाही करत तुम्ही तसं. मग एखाद्या गावामध्ये बरं असे वसमत तालुक्यामध्ये असेही बरेच गाव आहेत. ज्या गावामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या कमी आहे म्हणजे 20-25% आहे. असे 30-35 गाव आहेत. तिथं सुद्धा मराठा समाजाला कधी सरपंच होण्याची संधी मिळत नाही. का मिळत नाही? कारण त्यांची लोकसंख्या आहे, कमी आहे. मग मराठा बहुल गावामध्ये तुम्ही एक वेगळा नियम लावता आणि जिथं मराठ्यांची संख्या कमी आहे, तिथं वेगळा नियम लावता. हा मराठा समाजावर अन्याय नाही का? बरं हा अन्याय कशामुळे सहन करायचा? अरे आम्ही या ठिकाणी कुणबी आहोत.
कुणबी म्हणून आमच्या नोंदी सापडत आहेत. आता शोधल्यामुळे इतके दिवस कोणी शोधलेच नव्हत्या म्हणून सापडल्या नाही. म्हणजे 1881 च्या नोंदी आहेत. आम्ही कुणबी असताना तुम्ही आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवलं. नोकऱ्यामधलं आरक्षण, शिक्षणामधलं आरक्षण तुम्ही आमचं हिसकावून घेतलं. राजकीय दृष्ट्या सुद्धा पूर्ण बरबाद होण्याच्या मार्गावर हा समाज आहे. आता मराठा समाजाचा जेव्हा आरक्षणाचा प्रश्न येतो, त्यावेळेस एक ठुसकी मागणी त्याच्यामध्ये सोडल्या जाते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता वेगळं आरक्षण द्या. आमचा त्यांना पाठिंबा आहे. कशाला वेगळं आरक्षण द्या? म्हणजे कोर्टातून आणून तुम्हाला रद्द करण्यासाठी. हे बघा लक्षात ठेवा, एस आरक्षण म्हणजे काय आहे माहितीये का? एखाद्या वाघाची दात पाडणं, त्याच्या हाताचे पंजे सगळे काढून घेणं, त्याला गावभर फिरणं, आरक्षण दिलं दिलं म्हणून. त्या वाघाचं काही खरं राहील का? तो जगेल कसा? त्याचं स्वतःचं संरक्षण तरी तो करेल कसं करेल? त्याला दात आणि नखच नसेल तर. अशा प्रकारचं आरक्षण म्हणजे एस आरक्षण आहे. त्या आरक्षणाच्या नादी लागू नका मित्रांनो. आपलं आरक्षण कुणबी म्हणून ओबीसीच आहे, ते घेण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूयात आणि मराठा समाजातलं भविष्यातलं होणारं नुकसान हे टाळण्याचा प्रयत्न करूयात. कारण इतिहास आपण बदलू शकत नाही. जेवढं नुकसान झालेलं आहे ते झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही. परंतु भविष्यामध्ये सुद्धा असं नुकसान होऊ नये म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये मला कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.